प्रभूमध्ये विश्वासू लोक आहेत, वेगळे केलेले आहेत आणि देवाची वधू ती आहे. मग मंडळी म्हणजे काय नाही, मंडळी म्हणजे काय नाही. मंडळी म्हणजे इन्स्टिट्यूशन नाही, इन्स्टिट्यूशन किंवा आपण त्याला काय म्हणतो मराठीतून एक संस्था, संस्था नाही. आता तुम्ही म्हणता असं कसं बोलता, संस्था तर असते. संस्था ही आपण स्थापन केलेली जैविकरित्या नाही, पण पवित्र शास्त्रामध्ये अशी संस्थेबद्दल काही बोललेलं नाही, याच्याबद्दल काही बोललेलं नाही, संस्था नाही. त्याच्यानंतर आम्ही पाहतो या ठिकाणी दुसरी गोष्ट, मंडळी म्हणजे पाहुणचार किंवा त्याला आपण म्हणतो एक पाहुणचाराचं ठिकाण, याना बसाना खाना उठाना ते ठिकाण मंडळी नाही. मान सन्मान किंवा या हे करा ते करा हे पण नाही. तर आपण बघूया पवित्र शास्त्र मंडळीबद्दल काय सांगतं. तर मंडळीबद्दल पवित्र शास्त्र असं सांगतं की ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य, ज्याला आपण म्हणतो प्रेषितांची कृत्य पुस्तक जे आहे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आपण पहिला अध्याय बघितला तर त्याच्यामध्ये येशू स्वर्गारोहण होण्याच्या पूर्वी 40 दिवस आणि 40 रात्र तो संदेश देत आहे आणि तो त्याच्या शिष्यांना भेटत आहे. तो काय म्हणतो, मरण सोसल्यानंतर 3ऱ्या वचनापासून त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. म्हणजे मंडळीमध्ये किंवा मंडळी तयार होण्या अगोदर तो त्याच्या शिष्यांना प्रिपेअर करत होता. ज्यावेळेस येशू 12 शिष्यांबरोबर होता त्यावेळेस 12 शिष्यातलं कोणी उठलं आणि त्याने कार्य केलं का? त्याने जाऊन हिलिंग केली का? त्याने जाऊन शिक्षण दिलं का? ते ट्रेनिंग पिरियड होता त्यांचा, तो शिक्षणाचा प्रशिक्षणाचा भाग होता. कारण की 3.5 वर्षे त्यांचा शिक्षक येशू ख्रिस्त होता. येशू ख्रिस्त गेल्यानंतर मग शिष्य लोक तयार झाले आणि मग पेत्र उभा राहिला आणि योहान उभा राहिला, 12 प्रेषित उभा राहिले. त्याच्यानंतर मंडळीतले बरेचसे 120 लोक पवित्र आत्म्याने भरले, हे नंतर झालं. पण त्याच्या पूर्वी जर बघितलं आम्ही तर मंडळीचा हेड जो होता मस्तक प्रभू येशू ख्रिस्त, त्याने त्यांना प्रशिक्षण दिलं 3.5 वर्ष. आणि 3.5 वर्षामध्ये ते फक्त त्याला ऑब्झर्व करत होते, त्याला बघत होते तो कसं करतो कार्य, काय करतो. आणि तो काय म्हणतो, मी जातो व तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. कैवारी, या कैवारी शिवाय ती मंडळी स्थापन होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मंडळी ज्यावेळेस डोक्यात येते त्यावेळेस मंडळी बिल्डिंग म्हणून येत नाही. जे जगी काय त्यांना काय वाटतं की चर्च म्हणजे एक बिल्डिंग आणि त्या बिल्डिंगला जाऊन तोडफोड करायची आणि ती नष्ट करायची. पण चर्च कधीच तोडफोड केल्या जात नाही, ते कधीच नष्ट होऊ शकत नाही, कारण की मंडळी तुम्ही हालेलुया, ते तुटत नाही, ते देवापासून आहे. म्हणून आध्यात्मिक व्याख्या जर आम्ही बघितली तर मंडळी जी आहे ती हाताने बांधलेलं मंदिर नाही, तर देवाचे निवडलेले लोक जिथं एकत्रित येतात, डोंगरावर असो, मैदानात असो, घरामध्ये असो, कुठेही ते ज्यावेळेस एकत्रित येतात त्याला मंडळी म्हटल्या जातं. आणि मंडळीची सुरुवात जी आहे ती मंडळीची सुरुवात येशू ख्रिस्ताने केली. येशूने त्यांना प्रशिक्षण दिलं आणि तो म्हणतो आता मी पित्याकडे जातो, परंतु मी जात असताना तो म्हणतो की तुम्हाला पित्याने देऊ केलेली जी देणगी अशी आहे तिच्याविषयी तुम्ही ऐकले आहे माझ्याकडून, तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. मग हा पाण्याचा बाप्तिस्मा काय असतो? पाण्याचा बाप्तिस्मा आणि दुसरा बाप्तिस्मा तो काय होतो? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. मग सांगा मला, तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, पाण्याचा बाप्तिस्मा कसा बाप्तिस्मा दिसतो आपल्याला क्लिअरली? तुम्हाला पाण्यात बुडवण्यात येतं. बाप्तिस्मा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, बाप्तिस्म्याचा अर्थ ग्रीक बॅप्टिस्टो. बॅप्टिस्टो म्हणजे बुडणे किंवा बुडवणे ग्रीकमध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये बुडता, तुमचं शरीर ज्यावेळेस पाण्यात बुडतं त्यावेळेस तुम्ही पापाला मरता आणि पाण्यातून ज्यावेळेस वरती येतात त्यावेळेस तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून जन्माला येता. म्हणजे त्या दिवसापासून पाप तुमच्या ठाई नसतं. तुम्ही पूर्णपणे म्हणता की मी येशूचा आहे आणि मी पश्चाताप करतो माझ्या पापाचा, त्याला पाण्याचा बाप्तिस्मा म्हणतात. मग एकदा ज्यावेळेस आपण पाण्याचा बाप्तिस्मा घेतो म्हणजे आपण काय करतो? पापाला त्यागतो, पश्चाताप करतो, शुद्ध होतो आणि मग या शुद्ध शरीरामध्ये म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं शुद्ध शरीर देवाला अर्पण करतो त्यावेळेस हा पवित्र आत्मा, पवित्र म्हणजे देवाचा आत्मा जो पवित्र आहे त्याचा आत्मा आमच्या बरोबर येऊन वस्ती करतो. मग त्याला म्हटलेलं आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. मग ही जी मंडळी आहे किंवा आपण जे बसलेलो मंडळीतले लोक आहेत,
हे सगळी मंडळीची सुरुवात जी आहे ती प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहायला भेटते. याला तर प्रेषितांच्या कृत्यापेक्षा जास्त आपण पवित्र आत्म्याचे कृत्य म्हणू शकतो, कारण की प्रेषितांच्या कृत्यामध्ये जास्तीत जास्त काम पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्म्याशिवाय काम नाही. मग मंडळी ज्यावेळेस स्थापन होते त्यावेळेस मंडळी स्थापन होत असताना याच्यामध्ये मनुष्याचे शरीर वापरल्या जातात, म्हणजे आपलं शरीर वापरल्या जातं. यामध्ये आपलं दुसरं काही वापरल्या जात नाही, कारण की देवाचा आत्मा जो आहे तो या शरीरावरती येतो आणि मग नंतर या मंडळीची सुरुवात होते. जसं की आपण बघतो प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 8 वचन काय सांगितलेलं. प्रेषितांच्या कृत्याचा 1 अध्याय आणि 8 वचनात वाचा. परंतु पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, हा, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. बघा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग हे सामर्थ्य छुछा करण्यासाठी नाही. परत म्हणताल काय सामर्थ्य आलं, सामर्थ्य प्राप्त होईल. मग काही लोकांना मंडळी समजत नाही, देवाचं सानिध्य समजत नाही, सुवार्ता समजत नाही, मग ते छुछा चालू होतं. छुछा करण्यासाठी देवाचं सामर्थ्य नाही. देवाचं सामर्थ्य आहे साक्षी होण्यासाठी. ज्यावेळेस तुमच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं त्यावेळेस तुम्ही जगाला येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनता. म्हणजे साक्षी होण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येईल. मग मंडळीची सुरुवात जी आहे ती कुठून झाली? मंडळीची सुरुवात कुठून झाली सांगा तुम्ही मला? प्रेषितांच्या कृत्यापासून. पण याच्यापूर्वी मंडळी होती का? येशूच्या पाठीमागं 5,000 लोक यायचे, येशूच्या पाठीमागं कितीतरी लोक यायचे, पण त्यावेळेस मंडळी तयार झाली का? नाही झाली. पण पवित्र शास्त्र काय सांगतं? या मंडळीची सुरुवात जी आहे ती मंडळीची सुरुवात ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही देणगीविषयी वाट पहा आणि ती पवित्र आत्म्याची देणगी म्हणजे देव जो आत्मा माझ्यावरती आहे त्या आत्म्याची देणगी तुमच्यावर येईल, त्याच्यानंतर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही सुरुवात करताल यरूशलेम, यहुदिया, शमरोन आणि मग पृथ्वीच्या शेवटावर तुम्ही माझे साक्षी हो. म्हणून मंडळी असं ठिकाण असतं की मंडळी जी तयार होती ती मंडळी शरीराने तयार होत नाही, बुद्धीने तयार होत नाही, ज्ञानाने तयार होत नाही. मंडळी जी तयार होती ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तयार होती. म्हणून अशी मंडळीच नाही की ज्या मंडळीमध्ये फक्त इन्स्टिट्यूशन चालतं, फक्त शिक्षण चालतं, बुद्धीचं काम चालतं, ज्ञानाचं काम चालतं आणि मग आपण म्हणतो की हा ही मंडळी आहे. ती मंडळी म्हणू शकत नाही. मंडळीमध्ये देवाच्या आत्म्याचं सानिध्य असायलाच पाहिजे. जिथं देवाचं आत्म्याचं सानिध्य नाही ती मंडळी नाही. मग तिथं काय होईल? तिथं फक्त पाहुणचार होईल. मी एका मंडळीत गेलो होतो, ते पास्टर काय करतात, ते आलेल्या वक्त्यांचं तर स्वागत करतात पण मंडळीतल्या सगळ्यांचं स्वागत करतात. मग जेवढे प्रतिष्ठित लोक आहे या त्यांना एक हार घाला, या त्यांना एक हार घाला, मग त्यांना इथं बसवा. आणि मग मला कळालं की इथं फक्त मान सन्मान चालतो. मग तो मान सन्मान कोणाला जातो? तुम्ही नुसतं मलाच हार घालत बसले, कोणाला मान सन्मान होईल? गर्व कोणाला येईल? उद्या मला येईल ना, मला काहीतरी विशेष वाटेल माझं शरीर. जोपर्यंत आपण शरीरात जिवंत आहोत तोपर्यंत ख्रिस्त आपल्यात काम करू शकत नाही. काही लोक आजही शरीरात सचेत, त्यांना मान आहे, सन्मान आहे, अपमान आहे, वाईट वाटतं, दुखवतो. म्हणजे याचा अर्थ काय? अजून काही कोण जिवंत आहे? रडू येतं, मी नाही गाणार, मी नाही वर्शिप करणार, मला असं बोलले, मला हे केलं, मला खुर्ची नाही दिली. मग कोण जिवंत आहे आजही? आपल्यातला माणूस मेला का? आणखी येशू जिवंतच झाला नाही आपल्यात. आपण मृत आहोत. ज्याचं शरीर सचेत आहे, ज्याला मान अपमान आहे, ज्याला त्रास होतो पुष्कळ, ज्याला असं वाटतं नाही मैं झुकूंगा, नाही मैं पुष्पा आहे, तो मंडळीचा भाग असू शकत. पुष्पाने व पुष्का आहे, तो मंडळीचा भाग असू शकत. आणि जिथं पाहुणचार, जिथं ह्या सगळ्या गोष्टी चालतात ना, मग तिथं रुसणं असतं, तिथं फुगणं असतं, तिथं मग एखाद्या पाळकाने काही बोललं तर ते वाईट वाटणं असतं, मग ते तिथून सोडून जातात आणि मग ते दुसऱ्या मंडळीचा भाग होतात. मूळतः मंडळी ज्यावेळेस तयार होती त्यावेळेस ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तयार होती आणि ती ज्यावेळेस चालवल्या जाते त्यावेळेस ती पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये चालवल्या जाते. म्हणून पाहुणचार जिथे असेल, अति पाहुणचार, तिथं जाऊ नका. काय म्हटलं मी? अति गोडपणा, अति पाहुणचार तिथं जाऊ
नका, तुम्हाला सवय लागेल. आणि जर का तुमचा एखाद्या ठिकाणी पाहुणचार झाला नाही तर तुम्ही त्याला घरी जाऊन फार शिव्या शाप देतात. तुम्ही म्हणताल की मला यांनी हार दिला नाही. एक पास्टर आहेत, त्या पास्टर ज्यावेळेस कुठं पण यायचं तर कधी येतात माहितीये, ज्यावेळेस कोणी पाकिट देणार असलं तर. मुच नका करू, खरंच तसं. त्यांचा जर सन्मान होत असला तर ते तिथे येतात, जर त्यांना उपदेश करायचा असला तर ते तिथे येतात, पण प्रार्थना करून तिथं बसायला येत नाही. मला तर बसायला जास्त आवडतं. आणि तुम्ही मला बघितलं असेल, मी कोणत्या मिटिंगच्या बॅनरवर माझं नाव टाकू देत नाही, कुठं जात नाही. आणि गेलो तरी मला काही पुढे बसायची हौस नाही, मला पाठीमागं बसायची हौस आहे. मला तुम्ही मिटिंग मध्ये पाठीमागच बसायला बघताल, कारण मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मला नाही उंच करायचं, मला ख्रिस्ताला उंच. म्हणून आपल्याला ते नसायला पाहिजे. का ते जर आहे तर मग ते इन्स्टिट्यूशन आहे, ते जर आहे तर ते ठिकाण पाहुणचाराचं ठिकाण आहे. आणि मग त्यांना असं वाटतं पाकिट दिलं तरच सेवा होती, समोरच्याने पाकिट दिलं नाही मला, मी वेळ माझा वाया गेला. तसं नाही. आतापर्यंत हा जो पेत्र होता, हा पेत्र भित्रा होता. हा पेत्र काय म्हणतो की येशू मी तुला मरू देणार नाही. आणि त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की हा पेत्र जो होता तो भित्रा असताना काय करतो, येशूचा 3 वेळेस नाकारतो. 3 वेळेस नाकारतो. पण 3 वेळेस नाकारल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं, प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावरती आलं आणि ते सगळेजण पवित्र आत्म्याने भरल्या गेले. त्यावेळेस हा जो पेत्र होता, हा पेत्र उभा राहिला मंडळीमध्ये. आणि मंडळीमध्ये उभा राहिल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 40 आणि 41 वचनामध्ये आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्या साक्ष दिली, बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली. मग असं काय झालं की हा पेत्र पूर्वी पण होता, पण भित्रा होता, आणि मग नंतर त्याने संदेश दिल्यावर 3000 लोकांची भर पडली. या पेत्रामध्ये एवढं बोल्डनेस कुठून आलं, एवढं धैर्य? पूर्वी तो कसा होता, पण कसा होता, शारीरिक होता. जोपर्यंत पवित्र आत्मा आला नाही तोपर्यंत शरीरात जीवन जगत होता. एक काळ असा आला की पेत्राचा मृत्यू जो झाला, पेत्र म्हणतो मला येशू ख्रिस्तासारखं सरळ टांगून मारू नका, मी त्या लायकीचा नाही, मला उलट टांगून मारा. इतकं पेत्र म्हणतो. हे त्याच्या रक्त साक्षीत्वाचं प्रमाण आहे. पण हाच पेत्र ज्यावेळेस सामान्य होता, जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही तोपर्यंत आपल्यातलं जे आपलं पण आहे ते मरत नाही. जोपर्यंत आम्ही पवित्र आत्म्याला स्वाधीन होत नाही तोपर्यंत मंडळी स्थापन होत नाही, सेवा चालू होत नाही. सेवा जोक नाही, किंवा देवाचं काम करणं हे जोक नाही. आम्हाला पूर्णपणे चेक करावं लागतं, नेमकं मला देवाने बोलवलं आहे का, मला पाचारण केलं आहे का, खरंच मला हे काम करायचं आहे का. आणि जर देवाच्या आत्म्यापासून असेल तर तुम्हाला कोणीच शांत करू शकत नाही. या जगातली कोणतीच ताकद तुमचं तोंड दाबू शकत नाही. तुम्ही एका बॉल सारखे, फुटबॉल पाण्यामध्ये दाबला तर दबतो का? जातच नाही खाली तो. तुम्हाला किती लोकांनी दाबलं, किती लोकांनी म्हटले याला शांत करा, याला खाली खेचा, याला हे करा, काय होणार नाही. तुम्ही पवित्र आत्म्याने जर भरलेला देव तुम्हाला वरती उभं करणारच. एक लाईफ म्हणजे कोणाच्या दबल्याने दबत नसतं. आपला अभिषेक जो असतो तो कोणाच्या दबल्याने दबत नसतो. अभिषेक असतो. तुम्ही सगळं चोरी करू शकता, माझा अभिषेक नाही चोरू शकत. मी सगळं तुमचं हिरावून घेऊ शकतो, पण तुमचा अभिषेक तुमच्या मस्तकावर जो आहे तो तुमचाच आहे. त्या अभिषेकाला कोणी हात लावू शकत नाही. म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही. लोक सोडून गेले, मंडळीतून काय कमी झाले किंवा काय झालं, आपलं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मला देवाचा आत्मा न सोड. मरेपर्यंत मी देवाच्या आत्म्यामध्ये संलग्न राहो, त्यालाच मंडळी म्हणतात. आणि तुम्ही भाग्यवान आहात की या मंडळीचा तुम्ही भाग आहात. फार मोठे साक्षीदार आहात, कारण की तुम्ही शरीरात मान सन्मानात जगत नाही, तर तुम्ही जगता फक्त आणि फक्त देवासाठी. हालेलुया. काही जण जिवंत आहेत अजून. मला मान वाटतो बाळासाहेब, मला सन्मान पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, मला प्रार्थना दिली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. असं कोणी आहे का इथं? रिअल खरंच तसेच आहे तुम्ही? पाहिजे तुम्हाला सन्मान? नाही पाहिजे. तर हे जे आहे ना, काय असतं माहितीये का, म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण जोपर्यंत मरत नाही, काय म्हटलेलं पवित्र शास्त्र सांगतं, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरत नाही तोपर्यंत पुष्कळ फळ देत नाही.
हे मी शिकलो. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत माझं मान सन्मान जिवंत आहे, जोपर्यंत मी म्हणतो मी कार्य करेल, ते कार्य शारीरिक आहे आणि तोपर्यंत पवित्र आत्म्याचं काम होत नाही. पण ज्या दिवशी मी पवित्र आत्म्याला सरेंडर करतो त्या दिवशी पवित्र आत्म्याचं कार्य व्हायला सुरुवात होतं. आणि ते कार्य माझं नसतं, तर ते कार्य असतं पवित्र आत्म्याचं. कारण की पवित्र आत्मा हेल्पर आहे, हेल्पर आहे. म्हणून शरीर सेवा देवाचं काम, हे देवाचं काम स्वतःच्या शरीराने होत नाही, हे काम होतं पवित्र आत्म्याच्या मदतीनं. कारण की देव म्हणतो की मी जातो, येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी मदतगार जो पवित्र आत्मा कैवारी तो पाठवतो, तो येईल आणि तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. ज्याला एकदा मंडळी करते, ज्याला एकदा देवाचं सानिध्य करतं, तो एकाच मंडळी बरोबर स्टिकअप राहतो, तो मंडळी चेंज करत नाही. मंडळी चेंज करतो म्हणजे काय? मंडळी चेंज करतो म्हणजे काय? नाही, चेंज बदलतो म्हणजे त्याचा अर्थ त्याला समजलंय का सत्य? त्याला सत्य समजलं नाही. कारण की प्रत्येकाला एक घर देवाने दिलेलं आहे, त्या घराबरोबर त्याला ठेवलेलं असतं, त्याने त्याच घरात राहायचं असतं. म्हणजे पवित्र शास्त्र सांगतं की मंडळी जर पवित्र आत्म्याने भरलेली आहे, देवाच्या सानिध्याने भरलेली आहे, तर त्या ठिकाणी परमेश्वराचं कार्य आहे. पण जर आम्हाला समजलंच नाही हे सगळं, तर आम्ही कीप चेंजिंग, आम्ही बदलत राहू. मग काही लोक बघा ह्या चर्चमध्ये कधी दिसतात, त्या चर्चमध्ये कधी दिसतात, त्या चर्चमध्ये. एक व्यक्ती आहे, मला ते कोणत्याही चर्चमध्ये दिसतात आणि मी पाळसाहेब कुठेही दिसतात हो. आता मग त्याला बेस नाही म्हणायचं, ते बिनबुडाचं गाणं कुठेही दिसतो. आपण कुठेही दिसलो नाही पाहिजे. यू आर व्हॅल्युएबल, तुम्ही फार प्रेशियस आहात. तुम्ही एकाच ठिकाणी स्टिकअप राहा. काय मी म्हटलं? ज्या घरात जाता तिथंच राहा. आणि जर तुम्हाला मंडळी समजली नसेल तर मंडळी पहिले प्रेषितांची कृत्य वाचून समजून घ्या, नाही तर काय व्हायचं, फसगत व्हायची. सर ते शेवटी काय होईल माहितीये का? तुम्ही बॅकस्लाइड होताल आणि दुसऱ्यांनाही तुमच्या बरोबर बॅकस्लाइड करताल. मग तुम्ही इकडचे राहणार नाही आणि तिकडचे राहणार, तुम्ही मग मध्ये लटकून जाताल. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? मंडळी ज्यावेळेस कळते त्यावेळेस मंडळीची स्थापनाच होते. मंडळीची स्थापना पवित्र शास्त्र काय सांगतं? ही स्थापना स्वतःच्या शरीराने होत नाही, तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आल्यानंतर ती स्थापना होते. म्हणजे प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेंटिकॉस्टचा दिवस येईपर्यंत ते प्रार्थना करत होते. म्हणजे प्रार्थना करत होते म्हणजे जोपर्यंत त्यांना सांगितलं नव्हतं तोपर्यंत त्यांनी कार्य केलं नाही. आताचे कसे सेवक आहेत, उचलली बॅग चालले व्हिजिटिंग. प्रार्थना केली का? प्रार्थना केली नाही केली. देवाला मागितलं का? नाही. तुम्ही येशूचं जीवन बघा ना, तुम्ही वाचत नाही याच्यामुळे तुम्हाला समजत नाही. येशूने सेवेला सुरुवात केली त्यावेळेस उचलली बॅग आणि लगेच गेला का तो कार्य करायला, गालीलाच शिरला, लगेच काम करायला लागला. पवित्र शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस बाप्तिस्मा होत होता त्यावेळेस त्याच्यावरती देवाचा आत्मा स्थिरावला, कबुतरासारखा स्थिरावला आणि तिथून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि लगेच येशू आला आणि लगेच सेवाला सुरुवात केली. काय केलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे मला ऐकायचंय. त्याने काय केलं? 40 दिवस स्वतःला प्रिपेअर केलं. तयारी करावी लागते. इथं उभं राहण्यासाठी 1 दिवस अगोदर तयारी करावी लागते. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, ही 5 मिनिटाची प्रार्थना नाही हा. 40 दिवस त्याने फास्टिंग प्रेयर केली. 40 दिवस देवाच्या सानिध्यात राहिला आणि पवित्र आत्म्याने पूर्ण फिलअप झाला. आणि मग नंतर म्हटलेलं आहे की येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीला जाऊन सेवा करू लागला. सेवा शरीराने होत नाही. येशू शरीरात होता पण त्याला आत्म्याच्या सामर्थ्याची गरज होती आणि देव जो आत्मा त्याच्यापासून त्याने सामर्थ्य मिळवलं. म्हणजे देवाच्या आत्म्याचं सानिध्य येशूवरती आलं आणि येशूने आत्म्याच्या सामर्थ्याने काम केलं. पूर्ण वाचा तुम्ही. लूक 4:18, प्रेषितांचे कृत्य 10:38. जर लिहून घेत असाल तर लिहून घ्या. येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि परिपूर्ण होऊन तो सेवा चाकरी करू लागला. मग परिपूर्ण झाल्याशिवाय उठून लगेच सेवा करू नका, कारण की तसं जर करताल तर तुम्ही परत फसताल. मग प्रिपेअर व्हावं लागतं. मग त्याने 40 दिवस 40 रात्री उपवास केला आणि मग नंतर मंडळीची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका, पण तोपर्यंत जी पित्याने देव केलेली देणगी आहे ती देणगी तुमच्यावर येत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस येईपर्यंत हे सगळे लोक प्रार्थना करत राहिले आणि तसे ते गेले नाही वचन सांगायला. ते यायचे आणि एकच काम करायचे, प्रार्थना करायचे. आणि मग प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याच्या ज्या देणगीविषयी त्यांनी ऐकलं होतं ती देणगी त्यांच्यावरती आली. पवित्र आत्म्याने ते भरल्या गेले
आणि मग पेत्र उभा राहिला. आणि हा पेत्र जो शारीरिक होता तो आत्म्याने भरून उभा राहिला. आणि त्यावेळेस आत्म्याने भरून उभा राहिल्यानंतर याच्यापूर्वी लोकांना चुटपुट लागत नव्हती, याच्यापूर्वी लोकांचे अंतकरण भरल्या जात नव्हते. पण एक भाषण दिलं आणि असं म्हटले लोकांना अंतकरणात चुटपुट लागली. हे काय होतं? हे त्याचे शब्द जरी असले तरी देवाच्या आत्म्याचं कार्य होतं. देवाच्या आत्म्याने लोकांचा ताबा घेतला. त्याच्याशिवाय मंडळी होत नाही. हे आपला खेळ चालतो. मग या बसा खा, असं करा तसं करा, नाही असं करू आपण तसं करू, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. काहीच करू नका, प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. दुसरं काहीच करू नका. बळजोबरी कोणाला घेऊन येऊ नका. जाय पड म्हणा तिकडे तडपड. काय करायचं? एवढी काळजी करू नका त्याची. आपण लय काळजी करतो ना एखाद्याची. बाळक साहेब त्याचा नाश होईल. बाळक साहेब कोण त्याला तारण देणार आहे? मी माणूस आहे, तारण देणारा तो देव आहे. मला एवढी काळजी त्याची नाही जेवढी काळजी त्याला आहे. आपण कधी कधी लय दाखवतो मिनिस्ट्री ना, बाळासाहेब तो मरल. अरे मरू द्या, कारण तो तसं ऐकणारच नाही. त्याचे डोळे युगाच्या या पूर्ण गोष्टीने आंधळे केलेले आहेत, म्हणून तो आता ऐकणार नाही. पण त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्यावेळेस प्रार्थनेचं उत्तर आम्हाला निश्चित भेटेल. जबरदस्ती आणून जरी मी बसवलं इथं त्याला, त्याचा आत्मा इथं नाही भटकत राहिला तर काय कामाचा? तो ऐकतच नाही. इथं आणलंय मी त्याला, जबरदस्ती बसलाय आपला, तो इथं नाहीच आहे. त्याचं मन सगळं बाहेर उडतंय. कोण येतं कोण जातो. आता घरी गेल्यावर किती चपात्या टाकायच्या, 4 टाकू का 5 टाकू, मग नेमकं चिकन आणू का मटण आणू, काय खायला पाहिजे काय नाही, त्याचं मन तिकडं आहे. मी त्याला जबरदस्ती नाही करू शकत. जोपर्यंत प्रार्थना होत नाही, जोपर्यंत परमेश्वराचं सानिध्य होत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही. आणि पवित्र आत्मा जर आला नाही तर मंडळीची स्थापना होत नाही. म्हणून हे काम जे आहे देवाचं काम देवाच्या आत्म्याने होतं, देवाचं काम परमेश्वराच्या सामर्थ्याने होतं. म्हणून आम्ही प्रयत्न जरी केला तरी हे काम होत नाही आणि परमेश्वराच्या सानिध्याशिवाय हे काम होणारही नाही. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, म्हणून प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि किती 8 वचन काय म्हटलेलं आहे? परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. मग हे जे काम सुरुवात झाली त्यावेळेस हे जे लोक होते ते फार शिक्षित होते का? 2 ते फार पैशावाले होते का? ते फार ज्ञानी होते का? 3 गोष्टी नव्हत्या त्यांच्यात. काही लोक देवाचं काम पैशाने होतं. काय म्हणतात तुम्ही? देवाचं काम पैशाने होतं. पैशाने मी मोठं शेड बांधू शकतो, पैशाने मी फार मोठा हॉल बांधू शकतो, पण तिथं बसायला लोक येतील का? नाही येणार ना लोक. मोठं शेड काय करू? त्याच्यासाठी काय करायचं, काय करावं लागेल? समजा पैशाने काम ते होणार नाही. बरं मला सांगा, पैशानेच जर सगळं होत असतं, पैशानेच काम होत असलं तर येशू ख्रिस्त कुठं जन्माला आला असता? पैसा हे चलन आहे, पैसा ही माझी गरज आहे. म्हणजे मला देवाने या जगामध्ये चलन दिलेलं आहे, माझी ब्लेसिंग आहे ती. मला खर्चण्यासाठी, मला जगातले उपभोग करण्यासाठी किंवा ज्या गोष्टी मला घ्यायच्या त्या घेण्यासाठी तो एक चलन आहे. पण जर तसं असतं की सेवा ही सगळी काही पैशाने होते, पैशाशिवाय सेवा होतच नाही, तर मग येशू ख्रिस्त मला नाही वाटत एका सुताराच्या घरात त्याने जन्म घेतला असता, त्याने एका राजमहालामध्ये जन्म घेतला असता. सुताराच्या घरात जन्माला. सुताराजवळ काय असतं? सोन्याची असते का? सोन्याची हातोडी, सोन्याची करवत, सोन्याचे लाकडं असतात, लोखंडी करवत हे ते असते. म्हणजे याचा अर्थ विचार करा, जर तसं असतं तर सेवा जी आहे ती सेवा पूर्णतः येशू म्हणला असता की पैसा आहे माझं म्हणून मी सेवा करतो. पवित्र आत्म्याचं सानिध्याविषयी तो काहीच बोलला नसता, देवाच्या आत्म्याविषयी काही बोलला नसता. आता शिक्षित, तुम्हाला काय वाटतं? येशूपेक्षा शिक्षित लोक तिथे होते, प्रेषितांपेक्षा शिक्षित लोक होते. ज्या गटाला म्हटल्या जायचं शास्त्री व परुषी. तुम्हाला माहिती आहे शास्त्री आणि परुषी किती शिकलेले होते? माहिती आहे का तुम्हाला? आजच्या काळात पण उच्च शिक्षित लोक आहेत, BTS झालेलं आहे, MDU झालेले आहे, डॉक्टरेट झालेले आहेत. आपण त्यांच्या समोर चिल्लर आहे. मग हे शास्त्री व परुषी जे होते हे उच्च शिक्षित होते.
शास्त्री आणि पुरुषी जे येशूच्या काळात होते, जे प्रेषितांच्या काळात होते, यांना धर्मपंडित म्हणल्या जायचं, की ज्यांना पूर्ण धर्मशास्त्राचं अध्ययन असायचं, तोरा लॉ, त्यांना सगळं काही पाठ असायचं. ते पटपट पटपट बोलायचे आणि ते सांगायचे शास्त्रात असं लिहिलं आहे, वचनात असं लिहिलं आहे, वचन असं सांगतं, वचन तसं सांगतं, हे वचनाने केलं पाहिजे, वचनात लिहिलेले हात धुवून खा, तुझे शिष्य हात धुवून खात नाही, वचनात असं लिहिलेले शब्दात दिवशी तू रोग्यांना बरं करू नको, तू का या माणसाचा हात बरा केला शब्दात दिवशी? कुठं लिहिलंय? वचन. कोण म्हणतं? शास्त्री पुरुषी. तुम्हाला भेटले असतील काही शास्त्री आणि पुरुषी? भेटले असतील. वचन असं सांगतं सिस्टर, ब्रदर, वचन असं सांगतं. त्यांना वचन असं सांगतं, पण वचनाबरोबर प्रगटीकरण पण येतं, रेव्हेलेशन पण येतं. येशूचं बोलणं यांना समजत नव्हतं, कारण की यांच्याजवळ फक्त ज्ञान होतं, शिक्षित ते होते, पण यांच्याजवळ देवाचा आत्मा नव्हता. दोन्ही पण असायला पाहिजे. ज्ञान असून चालत नाही. वचन सगळं उकळून तुम्ही म्हणता मला उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत एक ना एक वचन माहिती आहे. फाळक साहेब, तुमचा काय अभ्यास आहे? आमचे जे ब्रदर ओळखीचे ते 1 नंबर आहेत वचनामध्ये, तुम्ही काहीच नाही. ठीक आहे, मी काहीच नाही. प्रगटीकरण, वचनाचं प्रगटीकरण नाही. वचन माहिती आहे. वचन तर सैतानाला पण माहिती आहे. सैतान विश्वासणार आहे का मग? पूर्ण वचन माहिती आहे त्याला. तुम्ही काय वचन बोलता? येशूला त्याने वचनातून सांगितलं, वचन असं सांगतं ह्या धोंड्याच्या भाकरी हो म्हण. वचन असं सांगतं की तू वरून उडी मारली तर तुला देवदूत हातावर झेलून धरतील. वचन असं सांगतं. मग त्याने लगेच ऐकलं का, हा तू विश्वासणारच दिसतोस मला, आणि मग आता मला तुझं ऐकायला पाहिजे, असं केलं का? मग काही जण येतील आणि तुम्हाला वचन असं सांगतं, वचन तसं सांगतं असं म्हणेल. त्यावेळेस वचन असं सांगतं तसं सांगण्यापेक्षा पवित्र आत्मा काय सांगतो ते जास्त ऐकायला. हालेलुया. आपण इतके कमजोर असतो ना, इतके कमजोर असतो, कोणी येतं ना आपला विश्वासाला धक्का देऊन जातो, स्ट्रॉंग नसतो. आपण शिकलो नाही ना वचन, म्हणून वचन शिका. वचन जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत त्या वचनाचा अर्थ, प्रगटीकरण जर नाही तर प्रगटीकरण आपल्याला नसलं आणि ज्ञान असलं तर शास्त्री आणि पुरुषासारखं करेल. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलंय, त्यांना समजत नाही. तो म्हणतो की मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, जा तू घरी जा, आपली बाज उचलून घरी जा. त्यांना हे समजत नाही. त्यांना हे समजतं की बाज उचल, बरा हो आणि घरी जा, हे शारीरिक आहे. पण त्यांना हे समजत नाही की पापाची क्षमा करण्याचा अधिकार येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. हे शास्त्री आणि पुरुषाला समजत नाही. शास्त्री आणि पुरुषाला हे समजत नाही की येशू ख्रिस्त जो आहे तो ज्ञानाने पण परिपूर्ण आहे आणि पवित्र आत्म्याने पण परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे त्यांना ठाऊक नाही. म्हणून ते फक्त आणि फक्त काय दाखवतात? वचन दाखवतात. फक्त वचन नसतं, प्रगटीकरण पण असतं, आत्म्याचं रेव्हेलेशन पण असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत आहे. म्हणून येशूच्या गोष्टी त्यांना समजत नाही आणि तुमच्याही गोष्टी त्यांना समजणार नाही. म्हणून त्यांचं काही टेन्शन घ्यायचं नाही. जे देवापासून प्रगटीकरण आहे त्यात वाढायचं. मग शिक्षित असल्यावर देवाची मंडळी स्थापन होईल असं नाही. पुष्कळ पैसा असला आमच्या नंतर तर देवाची मंडळी स्थापन होईल असं नाही. ज्ञान असलं, पुष्कळ ज्ञानी लोक, जसं मी आता सांगितलं, फार ज्ञानी आहात, त्याने पण होत नाही. येशूचे शिष्य जे होते ते फार ज्ञानी होते का? पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, यहुदा इस्करियत, हे सगळे जे शिष्य होते, हे शिष्य आता काही असतील त्याच्यामध्ये उच्च शिक्षित. जसं लूक डॉक्टर होता, तो वैद्य होता, पण पवित्र शास्त्र सांगतं की हे सगळे जण साधारण होते. आणि काही जण आता मच्छीमार होते. मच्छीमार उच्च शिक्षित असतो का? नाही, कारण की तो शास्त्री आणि पुरुषी नाही. शास्त्री आणि पुरुषांनी अध्ययन केलेलं आहे. पण यांच्याजवळ जे आहे ते यांच्याजवळ नाही. तुमच्या जवळ जे आहे ते जगाजवळ नाही. हालेलुया. आता तुम्हाला जे समजतंय ते जगाला समजत नाही. तुम्ही त्या शरीराच्या बाहेर आलेले आहात. म्हणून मंडळीची सुरुवात जी आहे ती मंडळीची सुरुवात होत असताना हे लोक पवित्र आत्म्याच्या सानिध्याने भरल्या गेले आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस त्या भरल्या गेले त्यावेळेस मंडळीची सुरुवातच मूळतः मंडळीची सुरुवात ही मंडळीची सुरुवात जी आहे ती शारीरिक ज्ञान, शारीरिक पैसा आणि शारीरिक टॅलेंटच्या जोरावर झाली नाही. म्हणजे याचा अर्थ ही जी सुरुवात होती ही पूर्ण सुरुवात देवाच्या आत्म्याने झालेली आहे. कशाने झाली?
देवाच्या आत्म्याशिवाय सुरुवातच झाली नाही. मग आज जे आपण इथं बसलेलो आहोत हे देवाच्या आत्म्याने आम्हाला एकत्रित केले, म्हणून तुम्ही इथं बसलेले आहे. तुम्हाला जर शरीराने एकत्रित केलं असतं या मंडळीत तुम्ही कधीच आले नसते. तुम्ही म्हणले असते इथं काही भावच देत नाही राहू, इथं राहून काय फायदा. आपल्याला जिथं कुठंतरी भाव दिला जाईल त्या मंडळीत आपण जाऊन बसलो पाहिजे. इथं काही विचारतच नाही. इथं फक्त एकच चालतं, देवाची उपासना, देवाचं वचन, आराधना करा. तुमचा नातेसंबंध देवाबरोबर आहे, देव आणि तुम्ही, मी काही नाही. इथं चालतच नाही. मग इथं जर चालत नाही तर याचा अर्थ समजून घ्या. चालत नाही म्हटल्यानंतर तुम्ही जे इथं येता ते कोणत्या व्यक्तीसाठी येत नाही. तुम्ही जे इथं गाता ते माझ्यासाठी गात नाही. तुम्ही जे काही काम इथं करता ते काम तुम्ही माझ्यासाठी करत नाही, किंवा मला सन्मान भेटावा किंवा मला काहीतरी आनंद भेटावा म्हणून तुम्ही करत नाही, किंवा तुमच्या शरीराला समाधान भेटावं किंवा शांती भेटावी यासाठी तुम्ही करत नाही. तर तुम्ही जे काही इथं आल्यानंतर करता ते तुम्हाला माहितीये इथं मी देवासाठी करत आहे. हालेलुया. हे शारीरिक नाही, हे आत्मिक जीवन आहे आणि हे समजायला फार वेळ लागतो. म्हणून या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कार्य करतो त्यावेळेस ते कार्य होत असताना प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा आला आणि त्यावेळेस पेत्राने एक भाषण दिलं आणि एक भाषण दिल्यानंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरल्या गेले आणि मग नंतर मंडळीची सुरुवात झाली. याच्यापूर्वी सुरुवात झालेली नव्हती. येशूच्या काळामध्ये मंडळीची सुरुवात झाली नाही, पण येशूने ज्यावेळेस अभिवचन दिलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवतो आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस त्या मंडळीवरती उतरला त्या मंडळीची सुरुवात झाली. टायटल इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे माझं जे टायटल आहे ते महत्वाचं नाही, मी ख्रिस्तामध्ये कोण आहे ते महत्वाचं आहे. प्रेषितांचं कार्य करायचे, पण मंडळीच्या 6व्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मंडळीमध्ये एक ज्ञानाने आणि पवित्र आत्म्याने प्रतिष्ठित असे 7 जण. आम्हाला हे बघायचं ही मंडळी शारीरिक तर नाही. काही लोक आपल्या इथून रुसून गेले किंवा रुसून जातात. ते का जातात माहितीये का? त्यांना जे पाहिजे ते भेटत नाही. जे पाहिजे ते भेटत नाही, सन्मान भेटत नाही. पापाबद्दल एकदम कडवटपणे बोलल्या जातं. काही लोक पापात असतात, चुकीच्या रिलेशनशिप मध्ये असतात आणि जे वचन इथून येतं ते वचन सरळ सरळ बोलल्या जातं. टोचतं, एकदम टोचतं, झोंबतं एकदम. का झोंबतं? कारण की ते त्या पापामध्ये आहे. ज्या वेळेस वचन टोचतं, कोणाला वचन टोचतं? मी तर काही प्रॅक्टिस करून येत नाही की आज मला अशोकवर बोलायचं आहे, असं प्रॅक्टिस करून येतो का? मी प्रॅक्टिस नाही करत. मी प्रार्थना करतो, देव मला वचन देतो, ते वचन मी लिहितो, त्याची तयारी करतो, प्रार्थना करतो, इथून बोलतो. आणि इथून बोलल्यानंतर जे वचन जर एखाद्याला टोचत असेल तर याचा अर्थ काय आहे? तो पापात. किंवा ते वचन त्याला लागलं, आपण म्हणतो हे वचन याला फार लागलं. ते का लागलं? तो तसं करत असेल, त्यालाच लागतं जे त्याच्यात आहे. आणि जो पापात नाही, ज्याने त्याग केलेला आहे, तो तर म्हणाल प्रेज द लॉर्ड, देवा आजच्या वचनाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. का त्याला ते लागणार नाही. त्याचं शरीर जिवंत आहे, त्याचा आत्मा आणखी ऍक्टिव्ह झाला नाही, तो डिऍक्टिव्हेट आहे. त्याचं शरीर फार ऍक्टिव्ह आहे आणि शरीर ऍक्टिव्ह असल्यानंतर आत्मा ऍक्टिव्ह होत नाही, कारण की पाप शरीरात वस्ती करतं आणि तो पापाला पूर्णपणे समर्पित आहे. म्हणून त्याला वचन टोचतं आणि तो इथं थांबू शकत नाही. कोणाच्या सानिध्यात सैतान थांबत नाही आणि कोणाच्या सानिध्यात सैतानी आत्मा थांबतो? नाही, सैतानी आत्मा कोणाच्या सानिध्यात थांबतो म्हणजे मस्त एन्जॉय करतो? दुष्टाच्या संग. अरे सगळे सारखेच आहे आपण, इथं सगळं जमतंय. आता मी न दारू पिणारा आणि माझा मित्र दारू पिणारा, तर तो एकदा राहील, दोनदा राहील, तो नेहमी राहील का माझ्या बरोबर? का नाही राहणार? अरे दारू पित नाही यार हा, हे याच्या बरोबर नको. तू कोणाची संगती करेल? जो पक्का कट्टर आहे, 2-3 पॅक आणतो, त्याच्या बरोबर तो जाईल, कारण की त्याला पाहिजे सारख्याला वार. इथं सारखे नाही ना, इथं पवित्र लोक आहे, इथं प्रार्थना करणारी लोक, इथं पाप चालत नाही, इथं व्यभिचार चालत नाही, इथं जारकर्म चालत नाही, इथं शरीरावर टोचणी बसते. बाबा मी घरी बसन पण तिथं जाणार नाही, कारण की मला तिथं कसंच होतं, मला लय लागतं. लागणारच, कारण की इथं सत्यवचन आहे. इथं शरीराचे चोचले नाही, बरोबर ना? शरीराचे चोचले नाही ना. शारीरिक जिथं असतं तिथं गोड गोड वाटतं, चला चला जाऊया, चला आपण हे करूया, ते करूया, असं करूया, तसं करूया. पण इथं ज्यावेळेस आपल्याला वचन टोचतं तर समजून घ्या ती पवित्र आत्म्याची टोचणी आहे, ती माझी टोचणी नाही. मी काय तयारी करून येत नाही या व्यक्तीवर बोलायचंय.
ती टोचणी जी असते ती पवित्र आत्म्याची टोचणी आहे. लोकांना मनाला चुटपुट लागली, लोकांना कळालं, ते म्हणतात की तुम्ही वधस्तंभावर टाकून त्याला मारलं तो पवित्र पुरुष. त्यावेळेस लोकांनी धोंडे हातात घेतले नाही, आता थांब तुला दाखवतोस, मारतोस तुला पेत्र, असं बोलतो, आम्ही येशूला वधस्तंभावर खिळून मारलं. त्यावेळेस त्यांना जाणीव झाली की आम्ही चुकलो, आम्ही पाप केलं, आणि पवित्र आत्म्याने त्यांच्या मनाला चुटपुट लावली आणि त्या 3000 लोकांनी पश्चाताप केला आणि पश्चाताप करून त्यांनी येशूला स्वीकारलं आणि त्याच दिवशी त्यांचं तारण झालं. पवित्र आत्म्याचं काम, पेत्राचं काम नाही. पेत्र टोचून बोलत नव्हता, पेत्राचा उद्देश नव्हता कोणाला दुखावं. पेत्राचा उद्देश हाच होता की त्यांनी पश्चाताप करावा आणि देवाच्या राज्यात प्रवेश करावा. हे सगळं आत्मिक आहे, हे शारीरिक काही काळापुरतं आहे. याच्यापूर्वी खूप सेवक येऊन गेले, आताही मी या काळात आलेलो, याच्यानंतर माझे मृत्यू येईल, त्याच्यानंतरही सेवक येतील. पण याचा अर्थ असा नाही की एका सेवकाकडे लक्ष केंद्रित आहे, त्याने टार्गेट केलं. टार्गेट तर पवित्र आत्मा करत आहे. वर्षानुवर्ष 2000 वर्ष झाले, आजही लोकांना तो टार्गेट करत आहे, म्हणजे पश्चातापाकडे नेत आहे आणि त्यांचं तारण करत आहे, जेणेकरून लोकांनी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा. हा मूळ उद्देश. मग जर काही या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्यच नाही, काही स्पर्शच जाणवत नाही, हिलिंग होत नाही, साक्ष येत नाही, काही कार्य होत नाही, तर समजायचं तिथं पवित्र आत्म्याचं कार्यच नाही. तुमच्या मुखातून साक्ष आली पाहिजे, तुमच्या मुखातून पवित्र आत्म्याचं गौरव झालं पाहिजे, येशू ख्रिस्ताचं गौरव झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं काम दिसलं पाहिजे, मंडळीमध्ये लोकांना स्पर्श झाला पाहिजे, ज्यावेळेस इथे येता उत्साह आला पाहिजे. आता जसं गाणं ते गात होते, पण गाणं गात असताना मनामध्ये अशा उकळ्या फुटत होत्या, असं वाटत होतं मोठमोठ्याने उड्या मारा. हे काय वाटत होतं? ते उत्साह आहे का मी देवासाठी इथं आलेलो आणि किती सुंदर गाणं चाललेलं आहे. देव टच होतो लगेच, पवित्र आत्मा आपल्याला स्पर्श करतो आणि मनामध्ये उकळ्या फोडतो आनंदाच्या, की किती सुंदर आहे देवाच्या सानिध्यामध्ये येणं. ज्यावेळेस ते गातात त्यावेळेस आपला आत्मा उल्हासित होतो. आणि इथं येऊन जर माझा आत्मा दुःखी होतो तर गीत चालू असताना मी कनेक्शन मध्ये हे कनेक्शन मूळतः शारीरिक नाही. तुम्ही जे करता हे शारीरिक नाही, हे आत्मिक आहे. हे देवाच्या आत्म्याने पकड घेतल्याशिवाय देवाचं काम होत नाही. चर्च मंडळी इन्स्टिट्यूशन नाही, मंडळी जी आहे ती देवाचं प्रतिनिधित्व आहे शरीरामध्ये. म्हणून शरीरामध्ये जोपर्यंत देवाचा आत्माचं कार्य होत नाही तोपर्यंत आपण देवाच्या आत्म्याशी जोडल्या जात नाही. कुत्रे, मांजर, बकर, कोंबड्या येऊन उपासना करतात का? प्राणी करतात का? का नाही करत? व्हेरी गुड, हे उत्तर. तुम्ही हुशार झाले सगळ्यांना. त्यांना शरीर आहे आणि जीव आहे. तुम्ही कोंबडी कापून खाता, पाप करता. तुम्ही बकऱ्याचं मटण खाता, एक जीव घेता, पाप करता. तुम्ही आजपासून सोडून द्या. नाही हो बाळासाहेब साहेब, असं काय बोलता, आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही हो. बरोबर आहे, देवाने ते आज्ञा दिलेले खाऊ शकता. का खाऊ शकता? कारण की त्यांना शरीर आहे, जीव आहे. पण मनुष्याला तुम्ही खाऊ शकत नाही. मनुष्य आत्मा, जीव, शरीर आणि आत्मा. आणि हा जो आत्मा आहे ना, याच्यामध्ये हा फार पॉवरफुल आहे. हा आत्मा जो आहे फक्त मनुष्याला दिलेला आहे. कारण की ज्यावेळेस मनुष्य मातीचा बनवला गेला त्यावेळेस त्याच्यामध्ये आत्मा म्हणजे देवाचा आत्मा देवाने दिला आणि त्याच्यामध्ये स्वतः परमेश्वराचा आत्मा उपस्थित करतो. तुम्ही फार प्रेशियस आहात, तुम्ही फार अनमोल आहात, पण तुम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. कारण की तुम्ही आत्म्यामध्ये जिवंत नाही, तुम्ही आजही शरीरात जिवंत आहात. म्हणून शरीरात जिवंत असल्यावर चिंता येतात, काळज्या येतात, स्ट्रेस येतो, जगू की मरू, काय होणार आता माझं काय. पण जो आत्म्यात आहे त्याला कळतं काय होणार नाही, माझा देव माझ्या बरोबर. आरोग्य भेटणार म्हणजे भेटणार, 100% भेटणार. कारण माझा विश्वास आत्मिक आहे, माझा विश्वास शारीरिक नाही. आणि ज्याचा शारीरिक विश्वास असतो तो टिकू शकत नाही, तो देवाच्या सानिध्यात राहत नाही. मग आपण म्हणतो हे फार विश्वासणारे होते, एकेकाळी फार प्रार्थना करणारे होते आणि आता ते बॅकस्लाइड झाले, आता ते प्रभूला मानतच नाही. कारण की त्यांचा विश्वास आत्मिक नव्हता, त्यांचा विश्वास शारीरिक होता. ते फक्त स्वार्थापुरते आलेले होते, त्यांना जे पाहिजे ते मिळालं नाही. त्यांना लोकांकडे बघितलं, त्यांनी सेवकाकडे बघितलं आणि ते चुकले. म्हणून हे पण चुकले आणि त्यांनी देवाला सोडून दिलं. त्या विश्वासाबद्दल मी बोलत नाही. कारण की मी जो आलेलो आहे ख्रिस्ताकडे, मी कोणत्या माणसाला पाहून आलो नाही, मी माझ्या देवाला पाहून आलेलो. मी येशू येशू करतो म्हणजे लोकांमुळे करत नाही, किंवा येशूला जे मानतो ते लोकांमुळे करत नाही. मला ख्रिस्त समजला आणि ज्याला ख्रिस्त समजला त्याला जीवन लाभलं. तसं येत असेल तर येऊ नका बरं काही.
कारण की हे चर्च वेगळं चर्च आहे आणि मला देव लीड करत आहे की हे चर्च एक आत्मिक चर्च म्हणून ओळखलं. लगेच दुसऱ्या मंडळीत जा, बसा तिकडं, मस्त मानपान करा, चहा द्या, बिस्किट खा, जेवण करा, हार बिर घालून घ्या, झेंडूची फुलं, हे फुलं ते फुलं. इथं नका येऊ, कारण की इथं जर यायचं तर मग आपल्याला आत्मिक व्हावे लागेल. कारण की आता जी दिवस येणार आहेत ती रिवायवलची दिवस आहेत, संजीवनाचे दिवस आहेत. आणि असे लोक ज्यावेळेस प्रार्थनाशील लोक असतील त्यावेळेस फार मोठं संजीवन येणार आहे. तसे लोक आपल्याला पाहिजे. म्हणून जे येत नाही ना त्यांच्याबद्दल तुम्ही प्रार्थना करा, त्यांच्यासाठी. त्यांना काही म्हणू नका या म्हणून, पण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वरा त्यांचे डोळे उघडल्या जाऊ दे. कारण की डोळे उघडल्या जातील त्यावेळेस कार्य होईल. मग आता मला सांगा, जसं पेत्राने सुरुवात केली, हा पेत्र जो आहे, हा पेत्र प्रेषित जो आहे, त्याने सुरुवात केली. त्याच्या अगोदर तो भित्रा होता, त्याने भाषण दिलं आणि पूर्णपणे काम झालं. आणि काम झाल्यानंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्त देखील म्हणतो की मंडळीवरती, या पेत्रावरती मी आपल्या मंडळीचा पाया रचील, या खडकावरती. मग याने जी सुरुवात केली ती सुरुवात करत असताना ही सुरुवात त्याच्या शरीराने झाली का? ही कोणाच्या याने सुरुवात झाली? देवाच्या आत्म्याने. देवाच्या आत्म्याने बोलवल्याशिवाय काही करायचं नाही. देवाच्या आत्म्याचं कन्फर्मेशन असल्याशिवाय कोणती गोष्ट करायची नाही. आणि जर ती केली तर आमची फसगत होईल किंवा आम्ही पडल्या जाऊ. आणि शरीराने जर करायला जाऊ तर आमच्यावर संकट येईल. कारण की मी प्रार्थनाच केल्या नाही, मी आत्मिकच नाही. आत्मिक रीतीने ज्यावेळेस आम्ही वाढतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला ओळखायला पाहिजे की माझ्यावरती अभिषेक आहे का. कारण की पवित्र आत्म्याचा अभिषेकाशिवाय आम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून आम्हाला त्या करायच्या पण नाही. आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाविना करायला जाऊ तर काय होईल? आमची फसगत होईल. आणि ते आम्हाला प्रेषितांचे कृत्य, मला वाटतं 19 अध्यायामध्ये पाहायला भेटतं. 19 अध्याय 14 वचन वाचा बरं. कसं पवित्र आत्म्याच्या विदाऊट काम केलं तर कसं काम होतं? काय म्हटलेलं आहे तिथं? 14 वचन. एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला 7 पुत्र होते. ते असे करत होते. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो, पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? आणि मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्या रूढी घालून दोघांना म्हटले, इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ उघडे नागडे होऊन पळून गेले. कॉपी करायची नाही. बेनीहीन प्रार्थना करतात तशीच प्रार्थना मी करतो. ग्लोरी टू जीसस. देवाचं सामर्थ्य, ही कॉपी आहे. सामर्थ्य माझ्यात ते नाही. त्याचे जे प्रार्थनेचं जीवन आहे, जे पवित्र आत्म्याच्या सानिध्यात वाढलेले ते त्याचं जीवन आहे. त्याच्या फास्टिंग किती असतील, उपवास किती असतील, फक्त कॉपी करून मी ते करू शकत नाही. आता स्किवाचे पुत्र, पवित्र आत्म्याचं सानिध्य त्यांच्यावरती नाही, ते पवित्र आत्म्याने भरलेले नाही किंवा त्यांना ते अभिषेक नाही, पण ते कॉपी करतात. कॉपी कशी करतात की हे भरल्या गेले, हे कार्य करतात. त्यांना माहितीये पौलाला दुष्ट आत्मे घाबरतात आणि प्रेषितांना घाबरतात, तर आम्ही पण काय करू? दुष्ट आत्म्याने पिडलेल्यांना काय करू? येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करू. आणि ते दुष्ट आत्म्यासाठी प्रार्थना करायला गेले, पण प्रार्थना करत असताना ते शरीरामध्ये गेले, आत्म्यामध्ये ते मजबूत नव्हते. त्यांच्या प्रार्थनेचं जीवन नव्हतं, त्यांची फास्टिंग प्रेयर नसेल, त्यांना सत्य कळालं, त्यांचं तारणच झालं नाही. सगळ्या प्रकारची वाईट गोष्ट त्यांच्या जीवनात वस्ती करते आणि ते फक्त कॉपी करतात की ते करतात म्हणून आपण करू. आणि मग ते गेले आणि गेल्यानंतर पवित्र शास्त्र काय सांगतं? त्याने त्या दुष्ट आत्म्याला धमकवायला सुरुवात केली. त्या दुष्ट आत्मा काय म्हणतो? मी पौलाला ओळखतो, येशूला ओळखतो, पण तुम्ही कोण? दुष्ट आत्मा ओळखतो तुम्हाला, दुष्ट आत्मा मला ओळखतो. जर मी पवित्र आत्म्याने भरलेला नाही, अभिषेक नाही माझ्या जीवनात, जर मी तिथं तसं विदाऊट अभिषेक गेलो तर अभिषेक नसल्या कारणाने मला तिथं तो दुष्ट आत्मा ओळखतो की याच्यावरती अभिषेक नाही. आणि मग त्यांच्यासारखे हाल होतात. उघडे नागडे होस्तर त्यांना त्या दुष्ट आत्म्याने मारलं आणि ते तिथून पळून गेले. कारण की ती फक्त कॉपी होती, ते रिअल पवित्र आत्म्याने भरलेले नव्हते. म्हणून जोपर्यंत आपल्याला कळत नाही अभिषेक, जोपर्यंत देवाचं आत्म्याचं सामर्थ्य नाही, तोपर्यंत झोपेतून उठून लगेच प्रार्थना करू नका.
झोपेतून उठून प्रार्थना करायची नाही. फार तयारी करायची. आणि मग एखाद्यासाठी प्रार्थना करत असताना तुम्हाला साधारण समजू नका, कितीतरी दुष्ट आत्मे त्या व्यक्तीच्या जीवनावरती असतात. आणि दुष्ट आत्मे असल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस ते दुष्ट आत्मे काय करतात, चला आता याला सोडू आणि याच्या पाठीमागं लागू असं करतात. आणि मग पहिल्यापेक्षा आपल्या घरात जास्त भांडणं होतात. काही काहींना अनुभव असेल, मीटिंग होते चांगली, उपासना एकदम चांगली होते, तुम्ही वचन एकदम चांगलं ऐकता, आणि घरी गेल्या गेल्या बरोबर नवरा बायकोचे कडाकाचे भांडण लागतात. कडाकाचे, या आता तुझं नरड दाबू का काय करू लागतात. काही जण म्हणतील हे असं कसं झालं, आम्ही इतकी चांगली मीटिंग केली, इतक्या चांगल्या उपासना केल्या, इतकी चांगली प्रार्थना केली, आणि प्रार्थना करून घरी गेल्या गेल्या भांडणं सुरू झाले. हे कसं काय झालं पास्टर? दुष्ट आत्मा तीच वाट पाहत होता. हा, जास्त पवित्र सानिध्यात वाटता का? जास्त तुम्ही पवित्र आत्म्याने भरल्या गेले की थांबा थांबा, आता तुम्हाला दाखवतो. तो जास्ततः अभिषिक्त माणसाच्या पाठीमागे लागतो, जेणेकरून अभिषिक्त पडल्या जावं. मग आपल्या घरात भांडणं ज्यावेळेस होतात त्यावेळेस दुसऱ्यांवरती चिडायचं नाही. बायको जर ओरडली त्यावेळेस गप्प बसायचं, प्रार्थना करायची, देवा माझं युद्ध या रक्ताबरोबर नाही, या मांसाबरोबर नाही, याच्या शरीराबरोबर नाही, माझं युद्ध याच्याद्वारे जो दुष्ट आत्मा मला टॉर्चर करत आहे त्याच्याबरोबर आहे. मी येशूच्या नावात मनातल्या मनात धमकवा, येशूच्या नावात निघ. जोराने धमकावतात तेवढे विसायचा नाही, जास्त भांडणं लागतील. भांडणं कंट्रोल करता आले पाहिजे. कधी कधी बोलतो दुष्ट आत्मा आपल्या जवळच्या व्यक्तीद्वारे, त्यावेळेस असं करू नका की तो दुष्ट आहे, तो दुष्ट नाही आहे, त्याचा ताबा घेतलाय फक्त. त्याच्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि मनातल्या मनात त्याला धमकवा येशूच्या नावात. तो थोड्या वेळाने नॉर्मल होईल आणि तुमच्या बरोबर चांगला बोलायला लागेल. आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. कोणी जर मला चिडवून धावून येतंय त्यावेळेस ते माझा द्वेष्टा नाहीये, तो दुष्ट माझ्यावरती येतोय, कारण त्याला माहिती आहे हा अभिषिक्त आहे आणि याला आता प्रार्थनेतून पाडायचं आहे. मग घरातलं कोणी तुम्हाला त्रास देतं त्यावेळेस तसं करू नका की याच्या बरोबर माझं युद्ध आहे. आमचं युद्ध तर आकाशातील दुरात्मे, प्रिन्सिपलिटीज, जे दुष्ट सैतानाचे आत्मे आहेत त्यांच्या बरोबर आहे, आणि ते कार्य जे आहे ते दुष्टामुळे होतं. म्हणून कॉपी करायची नाही, तर रिअल आत्म्याने भरायचं. म्हणजे तसं करायचं नाही, जगायची आहे, कॉपी करायची नाही, तर रिअल पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवायचा. तुमचं पर्सनल प्रेयर असेल, तुम्ही घरी प्रार्थना करत असाल, तुमची रूम असेल, तुम्ही एकांतात कुठे प्रार्थना करत असाल तिथं जाऊन प्रार्थना करा, गटाने प्रार्थना करा, देवाच्या सानिध्यात प्रार्थना करा, जास्तीत जास्त बायबल वाचन करा, आणि मग बघा अभिषेक कसा फ्लो होतो. मला तरी वाटतं सैतानाला ओरडायची, हात लावायची गरज पडणार नाही. येशूने कुठं असं धरलं, पाणी मारलं, सपा सप तोंडावर, निक निक. काही जण ते धरतेल मार पाण्यात, धरतेल मार पाण्यात. काही जण डायरेक्ट केस धरून असे लगेच वाकडा. कसं काय असं? एकदा एका प्रार्थनेमध्ये प्रार्थना चालली होती आणि एका बाईला दुष्ट आत्मा लागला होता, आणि दुष्ट आत्मा लागलेला असताना ते केस ते धरायला ते पास्टर ते गेले आणि ते म्हणले येशूच्या नावात निघ, आणि असं केसाला धरल्याबरोबर ती केसारी लावलेली तीच हातामध्ये. आपल्याला झटायचं नाही, डायरेक्ट केस जातो. अरे हे काय झालं? कोणाच्या शरीराला झटण्याचा अधिकार आपल्याला दिला नाही. तुम्ही डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू शकता. डोक्यावर हात का ठेवायचे? आपल्यामध्ये जो देवाचा आत्म्याचा अभिषेक असतो तो अभिषेक स्पर्श करतो. ते पवित्र शास्त्रात दिलेले की प्रेषितांनी हात ठेवले, ते हात ठेवल्यानंतर ते बरे झाले. हात ठेवणं योग्य आहे, पण हात ठेवून मारफोड करणं, तेल पाजणं, तेल लावणं, चपके मारणं, हसळ इसळ करणं, त्या आत्म्याला शरीर नाही, ते जास्त त्रास कोणाला होईल? त्या शरीराला. येशूने कुठं आत्म्याला झटलं? प्रेषितांनी कुठं झटले? पूर्ण पवित्र शास्त्र वाचा, कुठं असं उदाहरण आहे की त्या उदाहरणामध्ये सैतानाने त्यांना हैराण केलं आणि ते एकसारखे त्याला थर उचल पटक, थर उचल पटक असं करत राहिले. काठीनं, काही लोक काठीनं मारतात, ते शिफ्टीनं मारतात. रॉंग आहे एकदम. शरीराला लागतं, ते आत्म्याला लागत नाही, कारण आत्मा आहे तो स्पिरिट आहे, स्पिरिटला लागत नाही. स्पिरिटला फक्त देवाचा आत्म्याचं प्रेझेन्स जरी आली ना तरी तो पळून जाईल. हालेलुया, हालेलुया. तुमच्या उपस्थितीने दुष्ट आत्मे पळून जातात. आणि जास्त त्रास देत असेल तर समजा की मला याच्यासाठी प्रार्थना करायची नाही, मला उपास प्रार्थना करायची. झटायचं नाही त्याला, कारण तो जात नाही. म्हणजे याचा अर्थ पवित्र शास्त्र काय सांगतं? असली जात
उपास आणि प्रार्थनेशिवाय जात नाही. मग जायचं, उपास प्रार्थना करायची, मग यायचं, आणि एका शब्दात तो गेला पाहिजे. खूप वेळ झटत बसायचं नाही. निराशा तुम्हाला येईल आणि तुम्ही म्हणता असं काय होतं, असं याच्यामुळे होतं की तो दुष्ट आत्मा आहे आणि दुष्ट आत्म्याला काढण्यासाठी झटण्याची, त्याला हात लावण्याची गरज पडणार नाही. एक प्रार्थना जी पवित्र आत्म्याने भरलेली आहे देवाच्या सामर्थ्याने, त्याला तुमच्यावरती अभिषेक दिसतो आणि तो दुष्ट आत्मा निघून जातो, कारण की तो स्पिरिट आहे. मग या ठिकाणी जो पेत्र आहे तो शारीरिक होता, जो भित्रा होता त्याने पवित्र आत्म्याने भरल्या गेला आणि त्याने कार्य केलं. आणि मग नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याने भरल्यानंतर काय झालं की प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्ह, चमत्कार, शेवटचा मुद्दा कृत्य होत होते. आणि ते काय म्हटलेले, प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15वा वचन, इतके लोक दुखणेकरांना रस्त्यावर आणून, पलंगावर आणून, खाटावर ठेवीत, ह्यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चुहोकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना, अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन येत आणि ते बरे होत असत. आता बघा, सावली पडल्यानंतर देखील लोक बरे व्हायचे. सावली पडल्या, रुमाल जरी याच्या अंगावर काढला आणि त्याला दिला किंवा त्याच्या अंगावर टाकला तरी तो व्यक्ती बरा व्हायचा. मग असं काय होतं पेत्राच्या सावलीत? याच्या पूर्वी का पेत्राच्या सावली पडल्यावर बरे झाले नाही? नंतरच काय झाले? तेच मी म्हटलं, अभिषेक जो असतो ना ती कॉपी नसते. अभिषेक असतो. तुम्ही बोलले जरी नाही, काय तुम्ही सायलेंटली वॉक जरी केलं, तुम्ही चालले तरी दुष्ट आत्मे ओरडायला लागते. तरी एखाद्या घरात गेले, तुम्हाला जाणीव होईल तिथं हे घर अशांत वाटतं आणि तुम्हाला बसायचं नाही, मला प्रार्थना करायची आहे. काही लोक असतात त्यांच्या प्रेझेन्सने तुम्हाला चिडचिड होते, भांडणं होतात. समजून घ्यायचं की अरे हे दुष्ट आत्म्याचं काम आहे, इथं मला जास्त त्रास व्हायला लागला. ते ओळखता आलं पाहिजे, कारण की पवित्र आत्म्याचं काम आहे. हे देवाच्या आत्म्याने भरल्या गेला त्यावेळेस, ज्यावेळेस शारीरिक होता त्यावेळेस त्याच्या सावलीनं कोणी बरं झालं नाही, त्याच्या अंगावर रुमाल काढले त्यावेळेस कोणी बरं झालं नाही, कारण की त्याचं लाईफ तेवढं प्रार्थनेचं नव्हतं, त्याचं लाईफ तेवढं समर्पित नव्हतं. तो जगायचा पण येशूच्या पाठीमागे जात असताना शारीरिक जीवन जगत होता. पण नंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रार्थनेत त्यांनी जे मिळवलं, ते अभिषेक त्याच्या मस्तकावरती, त्याच्या शरीरात होता. आणि मग हा ज्यावेळेस गेला त्यावेळेस सावलीने लोक बरे झाले. मग आमच्या सावलीने लोक बरे होत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही अभिषिक्त नाही, आम्ही अभिषिक्त आहोत, पण अभिषेक मध्ये अजून वाढलो नाही. अजून चालू आहे आपली प्रोसेस, आपण वाढत आहोत. एक दिवस येईल की आमच्या सावलीने पण लोक अभिषेक चालू. रुमाल टाकला तरी त्या ठिकाणी ते बरे व्हायचे. कपडे जरी दिले तरी बरे व्हायचे. मग एका अभिषिक्ताच्या अंगावरच्या कपड्यात काय असतं? कपड्यामध्ये काय, रुमालामध्ये काय? त्याच्या अंगावरती आहे म्हणून काय झालं, ते पण अभिषिक्त झाले. मग विचार करा, आपण कोणते कपडे घालतो कोणते कपडे घालत नाही त्याचा पण विचार करायचा. तुम्ही काय करता, कधी कधी रस्त्यावरचे जुने पुणे कपडे घेता आणि ते घालता, आणि त्याच्यामुळे काय होतं, घरात होतात भांडणं, घरात येते किरकिरी, घरात येते दरिद्री. मग तुम्ही म्हणता हे कसं काय झालं? हे याच्यामुळे झालं की तो कपडा कोणाचा आहे, तो कोणी घातलेला होता. त्याच्या जीवनात दरिद्री असली तर, त्याच्या जीवनात जर त्रास असले, तो कर्जबाजारी किंवा अतिशय पुष्कळ त्रासामध्ये असला तर तो अभिषेक कोणी घेतला? मी घेतला आणि तो मी घातला. म्हणून जुने कपडे घेण्यापेक्षा एक 200-300 रुपयाला पण शर्ट भेटतात, जाऊन आपण नवीन घालायचे. पण पुसणं अभिषेक, दुसरा निगेटिव्ह अभिषेक घ्यायचा नाही. आपण काय करतो, जुने कपडे घालतो. एक अशी साक्ष टेस्टमनी आहे की एक व्यक्ती रात्री बेचैन होऊन उठायचा आणि त्याला फार त्रास व्हायचा, शरीराला पुष्कळ त्रास व्हायचा. आणि मग त्याने पास्टरला सांगितलं, पास्टर मला रोज रात्री असा त्रास होतो. त्यांना समजायला का त्रास होतो असा काही कळना काय झालं. त्याने असं करा ब्रदर, तुम्ही उपासाने प्रार्थना करा, देवबाप तुम्हाला रिव्हील करा. आणि मग ते उपासाने प्रार्थना करायला लागले. त्यास एका रात्री त्यांचा जो शर्ट लटकवलेला, त्या शर्ट मधून तो स्पिरिट बोलला, आहे माझा कपडे घालतो तो, हे माझं शर्ट आहे. काय म्हणे, हे माझं शर्ट आहे. आणि ते जे स्पिरिट होता, तो स्पिरिट जो होता तो दुष्ट, म्हणजे त्याने मरण पावलेलं होतं. तो स्पिरिट पूर्णपणे आत्महत्या केलेली होती, पूर्ण त्रासातून तो होता. आणि तो शर्ट त्याने जुन्या बाजारातून घेतला आणि तो घातला. आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरावरती ते जे स्पिरिट होते ते स्पिरिट त्याच्यावरती ट्रान्सफर झाले आणि त्याला त्रास द्यायला लागले. मग आपण काय घालतो ते पण महत्वाचं आहे. असं असतं पाळक साहेब, असतं. एखादा माणूस घरात येण्याने किरकिर भांडणं होते, त्याला घरात येऊ देऊ
नका. त्यांना इथं झोपायचं नाही, तुझ्या घरी झोपतो. तू आला का आमच्या घरात भांडणं आलं. तो स्पिरिट कॅरी करतो. दुष्ट आत्मे जे आहे तो निगेटिव्ह अभिषेक तो घेऊन येतो आणि निगेटिव्ह अभिषेकामुळे बरं जाऊ दे. असं कधी झालेलं की एखादा व्यक्ती आले आणि तुमच्या घरात भांडणं लागले? नाही झालेलं. एखादा व्यक्ती घरात आल्यावर भांडणं लागतात. एखादा व्यक्ती आल्या का चिडचिड होते, त्रास होतो. ते त्रास म्हणजे स्पिरिट आहेत. ते दुष्ट आत्म्याचं वातावरण घेऊन येतात. त्यांना धमकवायचं येशूच्या नावात. त्या स्पिरिटला अलाव करायचं नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर बोलल्यावर तुम्हाला चिडचिड होते. एखाद्या व्यक्तीबरोबर बोलल्यावर तुम्ही म्हणता माझी शांतीच हा माणूस हिरावून घेतो. मी चांगलं बोलायला जातो आणि वेगळंच होऊन जातं. का होऊन जातं? कारण की तो स्पिरिट कॅरी करतो. आपल्याला ते स्पिरिट नकोय. पेत्राच्या अंगावरचे कपडे देखील अभिषिक्त होते. म्हणून अभिषिक्ताचे कपडे जर तुम्ही घालता तर तुम्ही अभिषेकामध्ये चालता. पण अभिषिक्त वस्तू, अभिषिक्त गोष्टी ज्यावेळेस स्वीकारत नाही त्याच्यामुळे घरामध्ये त्रास होतो. मग काही वस्तू असतील, काही गोष्टी असतील, काही हातात असेल, काही पायात असेल, ते पण आपल्यासाठी बाधक आहे. काही खाण्याचं असेल, खायचं नाही कुठं पण. वाचा 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 आपण खायच्या घरी, खाय त्याच्या घरी, खाय त्याच्या घरी, खाय. तेव्हा कोणी दिलं घेतलं खाल्लं, कोणी दिलं घेतलं खायचं नाही. असं पण असतं का? असतं. एक पास अति खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव. कुठंही खात सुटायचं. तुम्हाला भरपूर देवाने दिलंय. इतके पण गरीब नाही आपण. घरीच खायचं आणि जिथं डाऊट आला तिथं तर खायचंच नाही. कशाला निगेटिव्ह अभिषेक आपण घालून घ्यायचं? कशाला त्रास आपल्या शरीराला लावून घ्यायचा? म्हणून काही गोष्टी ज्या असतात त्या अभिषेकामध्ये करायच्या आणि अभिषिक्त ज्या गोष्टी असतात त्या अभिषेकामध्ये चालण्यासाठी असतात. आणि तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुमचे सगळे फेवरचे लोक सगळे माझ्यावर बाळक साहेब प्रेम करतात. अरे एक जण असा कोडीला असतो, तुम्ही कधी पडता कधी मरतात ती वाट पाहतो. काय वाट पाहतो? तुम्ही कधी मरता. एक विश्वासणारा त्याने चूक केली, त्याने पाप केलं आणि पाप